जवळपास 250 पेक्षा जास्त खासदारांनी रस्त्यावर उतरून जाब विचारला आणि सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. निवडणूक आयोग हा निष्पक्ष असावा ही भूमिका असणं काही चुकीची नाहीये, पण विनोदजी प्रश्न या देशातल्या जनतेला पडलेला आहे. निवडणूक आयोग असा गप्प का ते पूर्णपणे समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीयेत? खरं तर ही जबाबदारी तुमची नाहीये, पण तुम्हीच सरकार म्हणून सांगणार आहात की नाहीत निवडणूक आयोगाला की जर अशा प्रकारचे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली पाहिजे? तुला जी आपण सांगितल्याप्रमाणे याला उत्तर देण्याची ही खऱ्या अर्थानं जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने त्यांना उत्तर देते. आणि आम्ही काही तसं निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी बसलो नाही, परंतु सत्ताधाऱ्यावर ज्या काही शंका यांनी या ठिकाणी उपस्थित केल्या त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. त्यासाठी मी आज आपल्या चर्चेमध्ये या ठिकाणी सहभागी आहे. आता राहुल गांधीजी यांनी निवडणूक आयोगावर जे जे काही ताशेरे ओढले किंवा जे जे काही प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केले, ज्या ज्या विषयावर त्यांनी प्रश्न निर्माण केले त्या प्रत्येक प्रश्नावर निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी स्पष्टपणे असं मत नोंदवलं की राहुल गांधी यांनी कधीही आणि केव्हाही चर्चेसाठी यावं. त्यांना जे काही प्रश्न सतावत असतील किंवा जे काही प्रश्न त्यांना वाटत असेल की यामध्ये तफावत आढळते किंवा असं कुठंतरी चुकीचं घडलं, त्यावर निवडणूक आयोग आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना वारंवार बोलवत होतं. परंतु राहुलजी गांधी यांनी फक्त मीडिया समोर आपली बाजू त्या ठिकाणी मांडली, आपलं मत व्यक्त केलं. निवडणूक आयोगासमोर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी चर्चेमध्ये कुठेही सहभाग घेतला नाही, चर्चेमध्ये सहभाग नोंदवला नाही. किंवा जर एखाद्या संस्थेवर यंत्रणेवर जर तुम्ही आरोप करता साठी बोलवते त्यावेळेस आपण चर्चेसाठी गेलं पाहिजे आणि सोक्षमोक्ष त्या ठिकाणी लावला पाहिजे. जी काही तुमच्या मनातली शंका कुशंका आहे ती निवडणूक आयोग काढायला त्या ठिकाणी तयार होती. परंतु मग आपण चर्चेसाठी का जात नाही, पण फक्त मीडिया समोर. मग निवडणूक आयोग मीडियाला घाबरतय का? निवडणूक आयोगाला मीडियाच्या समोर या सगळ्या बाबीवर निवडणूक आयोग सखोल पद्धतीनं त्या तुम्हाला त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. परंतु चर्चेपासून काढायचा आणि काहीतरी चर्चेत राहायचं, लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि भारतीय लोकशाहीवर एक शंका उपस्थित करायची, अशा पद्धतीचं एक राजकारण या ठिकाणी होतंय. आणि हे राजकारण खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या हितानं चुकीच्या पद्धतीनं होतंय असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सामोरं जावं, त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांनी त्या ठिकाणी मांडावी आणि ते ज्या पद्धतीने त्याला उत्तर देतील, जर ते उत्तर राहुल गांधी यांना अपेक्षित नसेल, त्यांना ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. विनोदजी, मी येतो तुमच्याकडे. बालाजीराव, ऐकलं तुम्ही ते काय म्हणताय? हो. खरं तर चर्चेलाच सामोरं जावं त्यांनी असं सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला मग न्यायालयीन लढाई आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जनतेत का गेलात हा त्यांचा सवाल आहे. सगळ्यात महत्वाचं एकतर त्यांनी जी काही मांडणी केली तीच विनोदी स्वरूपाची आहे. ते म्हणतायत की निवडणूक आयोगाला सामोरं जावं. आता निवडणूक आयोगाची वारी आहे. खरं तर निवडणूक आयोगानं जे प्रश्न माननीय राहुलजी गांधी यांनी उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरं देशाच्या समोर येऊन देणे आणि देशातील मतदारांच्या लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करणं गरजेचं असताना तो संभ्रम दूर न करता दररोज नवनवीन शंका निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती आणि पारदर्शकतेवरती निर्माण होतील अशा प्रकारची कामं सध्या निवडणूक आयोगाची चालू आहेत. आज हे सगळे खासदार चर्चा करण्यासाठी संसदेतनं निघाले आणि निवडणूक आयोगाकडे निघालेले होते. मग त्यांना का अडवण्यात आलं, त्यांना डिटेन का करण्यात आलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे या देशामध्ये लोकशाहीनं, संविधानानं जो प्रश्न विचारण्याचा, आंदोलन करण्याचा, संविधानक मार्गाने रस्त्यावरती येण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार देखील या देशामध्ये केंद्रातलं सरकार, राज्यातली सरकार विविध ठिकाणावरची का हिसकावून घेत आहेत, की नेमकी कुठली भीती आहे याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे. 250 ते 300 खासदार रस्त्यावरती आहेत. याचाच अर्थ एक खासदार म्हणजे किती लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे ह्या लोकांचे प्रश्न ते खासदार तिथं घेऊन निवडणूक आयोगाला चर्चा करायसाठी जात होते, पण सरकारला ते मान्य नाहीये. मग देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी असतील, हे नेमकं कशाला घाबरत आहेत आणि निवडणूक आयोग नेमकं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतंय. आणि म्हणून आमची तीच भूमिका आहे की हे सगळं समोर आलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं मीडियाच्या समोर यावं, जसं आपण म्हणालात, आणि त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यावं, पण ते होताना दिसत नाहीये. बोला. हा विलासजी, हॅलो हॅलो, आवाज येतोय? सर तुमचं म्यूट झालेलं आहे. विलास सर तुमचं म्यूट झालंय
आवाज. विलास सर तुमचं म्यूट आहे. विलासजी तुमचा आवाज म्यूट आहे. नाही हा ते डिस्कनेक्ट झालेले आहेत. तुम्ही बोला. हा तर हाच आमचा मुद्दा आहे की आज करण्याचा प्रयत्न. बिलकुल हा. तर SIRच्या माध्यमामधून जे काही गोष्टी समोर येत आहेत, SIR मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ज्या माणसांचं 2020 साली मिळालेले आहेत, काही 2010 साली मिळालेले आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांचे मतदान कार्ड आज आलेले आहेत. म्हणजे लोकांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक मुलाखत अलीकडच्या काळामध्ये व्हायरल होत आहे. ते स्वतः म्हणतायत की त्यांच्या लोकसभा क्षेत्रामधली तब्बल 3.5 लाख मतदार हे मतदार यादीमधनं गायब होते, जे त्यांचे हक्काचे मतदार होते. नितीन गडकरीजी स्वतः असं म्हणाले की माझ्या भाच्याचं सुद्धा मतदान हे मतदार यादीमधनं गेलेलं आहे. मग हे जे काही केलेलं आहे ते मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग करतोय असं स्पष्ट म्हणणं देशातल्या लोकांचं निर्माण होतंय. आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा मला विलासजी या ठिकाणावरती सांगायचा आहे की SIRच्या संदर्भानं अगोदर जो डिजिटल डेटा देण्यात आलेला होता निवडणूक आयोगाकडनं, तो आता हटवण्यात आलेला आहे आणि तो PDF स्वरूपामध्ये आहे. तो पण कुठला, स्कॅन कॉपी आहेत सर. म्हणजे PDFच्या ओरिजिनल कॉपीज तिथं टाकलेल्या नाहीयेत, अशा स्कॅन कॉपी टाकलेल्या आहेत की ज्या मशीन रिडेबल नाहीयेत. मला जरा एक मुद्दा आहे याच्यामध्ये सातत्यानं सांगितलं जात आहे, निवडणूक आयोगाकडून सांगितलं जात आहे, भाजप सुद्धा तेच म्हणत आहे की तुम्ही शपथपत्र का देत नाहीयेत. तर शपथपत्रावरती तुम्ही या आणि मग तुमची भूमिका मांडा. विलासजी या संदर्भानं मला तुम्हाला सांगायचंय की बिहार, उत्तर प्रदेश आणि बेंगलोर या ठिकाणावरच्या असंख्य नेत्यांनी, काँग्रेसमधल्या असतील किंवा विरोधातल्या, अशा अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट करून दिलेले आहेत. त्यांची नावं, त्यांचे पुरावे निवडणूक आयोगाकडे आहेत. पण मग फक्त राहुल गांधींचंच ऍफिडेव्हिट का मागायचंय त्यांना, तर त्यांना वेळकाढूपणा करायचा आहे, त्यांना उत्तर द्यायचं नाहीये आणि प्रत्येक गोष्टीपासून त्यांना पळ काढायचा आहे आणि त्यांना पुरावे नष्ट करायचे आहेत. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. या संदर्भानं हरियाणामध्ये हरियाणातल्या एका व्यक्तीने याचिका दाखल केली आणि हरियाणा निवडणुकीतला डेटा त्यांनी मागितला. त्यावेळेला पंजाब हायकोर्टानं असे आदेश दिले इलेक्शन कमिशनला की संबंधित याचिकाकर्त्याला संपूर्ण डेटा जो त्यानं मागितलेला आहे तो देण्यात यावा. त्यानंतर इलेक्शन कमिशनने त्या ठिकाणी हायकोर्टाचा निर्णय असून त्यांनी त्यानंतर पुढे कायदा निर्मिती मंत्रालय जे आहे त्यांना विचारणा केली की आम्हाला यामध्ये अशा पद्धतीनं द्यायचं आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही देऊ शकता. आणि मग नंतर इलेक्शन कमिशननं उत्तर दिलं त्या याचिकाकर्त्याला हरियाणामध्ये की आमच्याकडे आमच्या नियमात अशा प्रकारचा डेटा देण्याची तरतूद नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा जो काही निवडणुकांचा डाटा आहे ती सगळी माहिती नेमकं नष्ट केल्या जाते, त्याचबरोबर ती दिल्या जात नाही, लपून ठेवल्या जाते. राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते संविधानिक पदावरती आहेत, त्यांनी मागितल्यावरती देत नाहीये, कोर्टात याचिकाकर्त्यांनी मागितल्यावर देत नाही. तुमचा मुद्दा ऍफिडेव्हिटचा आहे. अनेक लोकांनी बिहार, UP आणि कर्नाटक मधल्या अनेक काँग्रेसच्या आणि इतर नेत्यांनी ऍफिडेव्हिट करून दिले, त्यांना उत्तर निवडणूक आयोगानं केलेलं नाही. शेकडो ऍफिडेव्हिट आज निवडणूक आयोगाकडे पडलेली आहेत. मग ही जी मतचोरी चाललेली आहे ती मतचोरी भारतीय जनता पक्षाचं सरकार टिकवण्यासाठी आणि त्यांची सरकार बसवण्यासाठी चाललेली आहे. हाच त्याच्यामधला मतितार्थ समोर येतो.